जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे होते, तेथे स्वामी भक्त झालेल्या बसप्पाची कथा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बसप्पा हा मंगळवेढा येथील एक अत्यंत गरीब माणूस होता, ज्याला कुटुंबासाठी अन्न मिळवणेही कठीण जात होते. बसप्पाची पत्नी मोलमजुरीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. बसप्पा नेहमी भजन कीर्तन करण्यात अधिक वेळ घालवायचा व तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कमी वेळ देत असल्याने त्याची पत्नी त्याच्यावर नाराज असायची. एकदा बसप्पाच्या पत्नीने त्याला लाकडे गोळा करण्यासाठी गावाबाहेर पाठवले. लाकडे गोळा करताना बसप्पाने स्वामी समर्थ महाराजांना काट्यांच्या बिछाण्यावर झोपलेले पाहिले. हे पाहून त्याला खात्री पटली की हे कोणीतरी महान अवतारी पुरुष आहेत. बसप्पाने स्वामी महाराजांचे दर्शन घेतले. तेव्हापासून त्याने स्वामींची सेवा सुरू केली. एकदा श्री स्वामीजींना बसप्पांबद्दल दया आली आणि त्यांनी त्यांची दयाळू कृपा केली. श्री स्वामीजी त्यांना कठवण गावातील जंगलात घेऊन गेले. तोपर्यंत सूर्य मावळला होता आणि शेकडो साप जंगलात फिरताना दिसले. श्री स्वामीजी बसप्पांना म्हणाले, तुम्हाला हवे तितके साप घ्या, घाबरू नका. बसप्पा भीतीने थरफर कापू लागले. शेवटी थोडे धाडस करून आणि श्री स्वामीजींचे नाव घेत बसप्पांनी जवळजवळ 2 फूट लांबीचा एक साप पकडला. तो कापडात गुंडाळला आणि ते गाठोडं आपल्या दोन्ही हातावर ठेवले. श्री स्वामीजी म्हणाले, तुमच्या हातात असलेले हे गाठोडं ते घरी घेऊन जा आणि तुमच्या मुलांसह आनंदाने जीवन जगा. आता घरी जा. सकाळी बसप्पा आपल्या घरी ते गाठोडं घेऊन परतले. अंगणात उभ्या असलेल्या आपल्या पत्नीला बसप्पा म्हणाले, काल मी स्वामी महाराजांसमवेत जंगलात गेलो होतो. तेथे खूप साप दिसले. त्यांनी मला एक साप घरी घेऊन जाण्यासाठी दिला आहे. तो साप या गाठोड्यात गुंडाळून आणलो आहे. बसप्पाची पत्नी रागात त्याला म्हणाली, त्या सापाचे विष काढा व पाजवा आम्हाला, मग तुम्ही त्या स्वामी महाराजांसोबत रात्रंदिवस फिरायले मोकळे. त्याचवेळी बसप्पांनी उत्सुकतेने ते गाठोडं उघडले. पाहता तर काय, साप सोन्याचा झाला होता. स्वामींच्या कृपेने सापाच्या आकाराचे सोने मिळाल्याने त्यांचे दारिद्र्य दूर झाले. बसप्पाचे कुटुंब खूप आनंदी झाले. ही कथा स्वामी समर्थांवरील अटूट श्रद्धा आणि त्यांच्या चमत्कारावर विश्वास ठेवण्याचे महत्त्व सांगते. स्वामी भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांच्यावर शेवटी कृपा करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.